जय महाराष्ट्र. मागील 2 दिवसापासून शेतकऱ्यांना असे मेसेज येत आहेत महा-डी-बी-टी, महा-जी-ओ-व्हीच्या मार्फत, की अर्ज क्रमांक सांगितला जातोय आणि या अमुक-अमुक घटकांसाठी आपली निवड झालेली आहे आणि आपली निवड बऱ्याच दिवसापासून झालेली आहे. अर्ज प्रलंबित आहे. पुढील कारवाईसाठी पुढील कागदपत्र जोडून 7 दिवसाच्या आत तुम्हाला हे कागदपत्र जोडून अर्ज पुढे ढकलायचा आहे. मग आता हा एस-एम-एस बहुतांश शेतकऱ्यांना राज्यामध्ये आलेला आहे. आता शेतकरी हा चिंतेत आहे, की आम्ही हा अर्ज कधी केलाच होता. कारण हा अर्ज कदाचित तुम्ही 2022 ला केला असेल, 23 ला केला असेल, 24 ला केला असेल. मग या अर्जाची आता सोडत कशी काय निघालेली आहे? बरं जर निघालेली आहे तर ते मग त्याची पुढील कारवाई काय करायची आहे? तर कशाप्रकारे पुढचे कागदपत्र भरायचे आहेत आणि कोणकोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे? त्याचं डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. ऑनलाईन लाईव्ह डेमो कसा करायचा आहे, ते मी तुम्हाला माझ्याकडे जे शेतकरी येत आहेत माझ्या सेतू सुविधा केंद्रावरती, त्यांचे मागच्या 2 दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे मी फॉर्म्स हे पुढच्या टप्प्यामध्ये जे काही कागदपत्र जोडायचे ते केलेलं आहे. तर कशाप्रकारे तुम्ही घरी बसल्या किंवा एखाद्या सेतू सुविधा केंद्र, सी केंद्रावरती जाऊन करू शकता, याचं लाईव्ह प्रॅक्टिकल आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत, शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या, ज्यांना कुणाला हा एस-एम-एस आला असेल आणि आता पुढे कारवाई काय करायची आहे, याचा त्याला संभ्रम असेल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम ही बाब लक्षात घेऊया, की हा एस-एम-एस आज का आला असेल आणि मी तर अर्ज कधी केलाच नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. महा-डी-बी-टी पोर्टल 2021 पासून सुरू झालेलं आहे आणि सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष हे सोडत म्हणजे लॉटरी पद्धत होती. म्हणजे अर्ज केलेल्या प्रत्येक व्यक्तींना हे पात्र केलं जायचं नाही, पूर्वसंमती दिली जायची नाही. लॉटरीमधनं ज्यांचा नंबर लागला त्यांनाच फक्त लाभ मिळायचा आणि मग बाकीचे शेतकरी करायचे काय, जर नंबर नाही लागला त्या आर्थिक वर्षात, तर अर्ज कॅन्सल करायचे. परंतु ज्यांनी कुणी अर्ज कॅन्सल नव्हता केला, त्याचे अर्ज पेंडिंगला होते, अशाच व्यक्तींचे जे पोर्टलवरती मागच्या 3-4 वर्षापासून पेंडिंग अर्ज होते, त्यांचं कुठेतरी निकाली काढण्याचे मोहीम ही राज्य सरकारनं हाती घेतलेली आहे. आता आपण पाहतोय की मागच्या 6 महिन्यापासून प्रथम येणारच प्रथम प्राधान्य, म्हणजे प्रत्येकानं ज्यांनी कुणी अर्ज केलेला आहे त्याला पुढच्या टप्प्यात नेऊन सोडलेलं आहे. म्हणजे पूर्वसंमती तरी देऊन मग पुढं शेतकऱ्याच्या हातात निर्णय घ्यायचा आहे, की त्याला हे जे कुठला अवजार असेल किंवा कुठली योजना आहे त्याबद्दल त्याला पुढं खरेदी करूनच मग ते बिल अपलोड करायचे का नाही. याच अनुषंगानं आता जे पेंडिंग अर्ज होते त्यांनाही पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता, की हे अर्ज क्रमांक किंवा लॉग इन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की हा 2022 चा अर्ज आहे, हा 2023 चा अर्ज आहे. तर त्यामुळे आता तुम्हाला यामध्ये लाभ हा मिळत आहे. आता याचा लाभ जर पुढे घ्यायचा असेल तर काय-काय कागदपत्र जमा करावी लागतील? तर तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन केल्यानंतर लक्षात येईल, की जे कुठलं अ, अ, यंत्रणा तुम्हाला लागू झालेली आहे, त्याचं कोटेशन तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे दरपत्रक किंवा कोटेशन जोडायचं आहे. सोबतच बँकेचं पासबुक जोडणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आधार कार्ड देणं गरजेचं आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला शपथपत्र आहे, हमीपत्र आहे, बंधनपत्रक आहे, यासारखे कागदपत्र जोडणं गरजेचं आहे. सोबतच एक वनपट्टा धारक जर तुम्ही शेतकरी असाल तर त्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. नसाल तर तुम्हाला द्यायची गरज नाही, ते तुम्ही ब्लँक ठेवू शकता. मग कशाप्रकारे तुम्ही घरी बसल्या किंवा एका सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन लाईव्ह तुमचं जे काही कागदपत्र आहेत कसे अपलोड करायचे, तर पुढच्या टप्प्यात आपण कसं पात्र व्हायचं आहे, तर त्याचा डिटेल व्हिडिओ हा असणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यावरती कारवाई करून घ्या. प्रथम तुम्हाला गुगलवरती डी-बी-टी फार्मर टाईप करायचं आहे, तर पहिली वेबसाईट ओपन होईल. अशा प्रकारचं इंटरफेस असणार आहे. इथं तुम्हाला शेतकऱ्याचं जे फार्मर आय डी आहे त्यानेच लॉग इन करायचं आहे. वैयक्तिक शेतकरी आणि फार्मर आय डी, तुम्हाला तुमचा फार्मर आय डी माहीत असणं गरजेचं आहे. नसेल तर आधार कार्ड टाकून तुम्ही फार्मर आय डी माहिती करून घेऊ शकता. फार्मर आय डी टाकल्यानंतर एक ओ-टी-पी जाणार आहे. आता हा आधार लिंक मोबाईलवरती जातो किंवा तुम्ही जे फार्मर आय डी काढताना नंबर दिला होता त्याच्यावरती जातो आहे. मग अशा प्रकारे तुमचा जो काही ओ-टी-पी आलेला असणार आहे तो ओ-टी-पी इथं दर्ज करायचा आणि लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन करताना तुम्हाला या इंटरफेसवर आलं तर डाव्या हाताला यायचं आहे. डाव्या हाताला इथं बघू शकता तुम्ही चलन अपलोड या सेक्शनवरती जायचं आहे. याच्यामध्ये वैयक्तिक कागदपत्र आणि मग अशा प्रकारे कोणत्या घटकाला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्या घटकाचं नाव आणि कुठल्या त्याचे बाबी आहेत याचं डिटेल इथं असणार आहे. त्यावरती पुन्हा कागदपत्र अपलोड करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे क्लिक केल्यानंतर कोणकोणती कागदपत्र आहेत, तर बँकेचं पासबुक आहे, पुन्हा कोटेशन आहे आणि त्याच्यानंतर वनपट्टाधारक असेल, लाभार्थी असाल तर त्याचं प्रमाणपत्र आहे. असे 3 कागदपत्र आता या शेतकऱ्याला इथं द्यायचे. तर तुमचं कुठला घटक असेल त्याला जे काही कागदपत्र आहेत त्याची इथं माहिती आहे, माहिती घ्यायची. त्यासोबतच बाकी कुठले प्रलंबित अर्ज आहेत का,
म्हणजे लागू केले आहेत पण अजून निवडमध्ये नाही आले, वेटिंग लिस्टमध्ये आहेत, तर हे अर्ज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सेतू सुविधा केंद्र किंवा घरी बसल्या फार्मर आय डीच्या मदतीने लॉग इन करून जे आवश्यक कागदपत्र आहेत ते 2 दिवसाच्या आत पूर्तता करून 9 तारखेच्या आत तुम्हाला हे पूर्तता करणं आहे. अन्यथा हे नाकारलेला अर्ज जसं आहे तसं तुमचा अर्ज नाकारण्यात येईल आणि या नाकारलेल्या अर्जामध्ये तुमचा अर्ज समाविष्ट होत जाईल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.